नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न कव्हर करून घेणार आहोत, जे येणाऱ्या भरतीसाठी तसेच आपण कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल तर त्या प्रत्येक परीक्षेसाठी हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. आज आहे तारीख 5 ऑगस्ट 2026. या दिवसातील जेवढे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न बनतील ते सर्व प्रश्न आपण माहितीसोबत या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत, ज्याचा भाग आपला असणार आहे 532वा. कितवा? 532वा भाग आपण या ठिकाणी कव्हर करणार, ज्यामध्ये आजचे म्हणजेच 5 ऑगस्ट 2026चे महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न आपण कव्हर करून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. कोणी व्हिडिओ अर्धवट सोडायचा नाही, कारण सर्व प्रश्न महत्त्वाचे असणार आहेत आणि याचा येणाऱ्या भरतीमध्ये नक्कीच आपल्याला फायदा होणार याची 100% गॅरंटी. व्हिडिओ आवडत असेल तर आपल्याला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसेच लक्ष सरकारी नोकरी या यूट्यूब चॅनलला, टेलिग्राम चॅनलला आणि इंस्टाग्राम पेजला तिन्ही ठिकाणी आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, फॉलो करून घ्यायचं आहे. त्या ठिकाणी आपण याचे PDF जे आहेत तर ते अपलोड करत असतो. जेवढी काही महत्त्वाची माहिती या ठिकाणी देण्यात येईल ती आपल्याला वहीमध्ये नोट डाऊन करायची आहे. त्यासाठी वही आणि पेन सोबत घेऊन आपल्याला बसायचं आहे. पहिला प्रश्न पाहूया. अलीकडेच निधन झालेले कैलासचंद्र पंत यांना 2026 मध्ये कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते? पहिलाच प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. अलीकडेच कैलासचंद्र पंत यांचं निधन झालं आहे. त्यांच्यावर एक प्रश्न विचारला जाऊ शकतो, कारण त्यांना पद्मश्री पुरस्कार आणि जे काही त्यांनी योगदान दिलं आहे त्याबाबत एखादा प्रश्न परीक्षेमध्ये बनतो, विचारला जाऊ शकतो. तर कैलासचंद्र पंत यांना 2026 मध्ये खालीलपैकी कोणता पुरस्कार प्राप्त झाला होता? तर त्यांना पर्याय ड पद्मश्री पुरस्कार हा 2026 मध्ये त्यांना प्राप्त झाला होता. आता हे कैलासचंद्र पंत नक्की आहेत कोण? तर ते होते ज्येष्ठ हिंदी साहित्यिक, पत्रकार आणि सांस्कृतिक विचारवंत, ज्यांचं अलीकडेच निधन झालं आहे. निधन झालं 31 जुलै 2026 मध्ये भोपाळ, मध्य प्रदेश. त्यांचा जन्म मध्य प्रदेशचा आहे. जन्मदिनांक जर आपण पाहिला तर 26 एप्रिल 1936 साली त्यांचा जन्म झाला होता. वयाच्या 90व्या वर्षी त्यांचं निधन झालं आहे. पद्मश्री पुरस्कार याच वर्षी त्यांना प्राप्त झाला 2026 मध्ये. कोणत्या क्षेत्रामध्ये? तर साहित्य व शिक्षण या क्षेत्रामध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार हा प्राप्त झाला असून त्याचं कारण काय होतं? तर हिंदी भाषेची अनन्य सेवा जी त्यांनी केली आहे, तर त्या अनन्य सेवेसाठी त्यांना यावर्षीचा पद्मश्री पुरस्कार प्राप्त झाला होता. मध्य प्रदेश राष्ट्रभाषा प्रचार समितीचे ते महासचिव देखील राहिले आहेत. हिंदीच्या सेवेसाठी त्यांनी काही नोकरी होती तर ती देखील त्यांनी सोडली होती. हिंदी भवन भोपाळ आणि स्वाध्याय विद्यापीठ महू याची स्थापना जर कोणी केली असेल तर त्याची स्थापना ही कैलासचंद्र पंत यांनी केलेली आहे. इथे प्रश्न विचारला जाऊ शकतो. हिंदी भवन हे भोपाळ या ठिकाणी आणि स्वाध्याय विद्यापीठ हे महू या ठिकाणी स्थापना जर कोणी केली होती तर ती कैलासचंद्र पंत यांनी केली होती. त्यांची संपादित नियतकालिका आहेत काही, ती या ठिकाणी कव्हर करून घेऊया. शिक्षा प्रदीप, जनधर्म, दुर्गामी आव्हान, अक्षरा ही संपादित केलेली त्यांची नियतकालिका जी प्रसिद्ध आहेत. त्यानंतर प्रमुख साहित्यकृती त्यांची पाहिली तर त्यामध्ये येते कौन किसका आदमी, धुंद के आरपार, शब्द का विचारपत. ही जी काही 3 महत्त्वाची साहित्यकृती आहेत बघा, जी चर्चेतील आहेत आणि ती परीक्षेमध्ये विचारली जाऊ शकतात. तीन एकदा पुन्हा सांगतो. कौन किसका आदमी, धुंद के आरपार, शब्द का विचारपत. मित्रांनो, अशा प्रकारे पहिल्या प्रश्नातून एवढी माहिती आपल्याला मिळून जाते जी येणाऱ्या भरतीमध्ये पर्यायांमध्ये विचारली जाऊ शकते. त्यासाठी महत्त्वाची जी माहिती आपण या ठिकाणी कव्हर केली ते आपल्याला वहीमध्ये नोट डाऊन करायची आहे. प्रश्न क्रमांक 2 हा देखील प्रश्न तेवढाच महत्त्वाचा आहे. 22वी राष्ट्रकुल टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धा 2026 यामध्ये भारताने एकूण किती पदके जिंकलेली आहेत? प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. 22वी राष्ट्रकुल टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धा, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये यावर्षी टेबल टेनिसचा सहभाग नव्हता आणि त्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, जी 22वी होती. किती? 22वी. तर या 22व्या राष्ट्रकुल टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धा 2026 मध्ये भारताने एकूण पर्याय 18 पदके जिंकलेले आहेत. किती? 18 पदके. या स्पर्धेचं आयोजन जर आपण पाहिलं तर या स्पर्धेचं आयोजन हे आपल्या भारतातच करण्यात आलं होतं. हा प्रश्न आपण अगोदर कव्हर केलेला आयोजनचा, त्यामध्ये सर्व महत्त्वाची माहिती कव्हर केली होती. पुन्हा एकदा कव्हर करून घेऊया, कारण रिव्हिजन होऊन जाईल. भारतात आयोजन याचं करण्यात आलं होतं. कोठे? तर नवी दिल्ली या ठिकाणी. उद्घाटन कोणी केले? नवी दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी त्या ठिकाणी
उद्घाटन केलं होतं। या स्पर्धेमध्ये भारताने 7 पैकी 6 सुवर्णपदक जिंकलेले आहेत। किती? 7 पैकी 6 सुवर्णपदक जिंकलेले आहेत। कालावधी होता 27 जुलै ते 2 ऑगस्टला ही जी काही स्पर्धा होती तर ती पार पडली। ठिकाण कोणतं होतं? त्यागराज स्टेडियम, नवी दिल्ली। शुभंकर विचारलं जातं, शुभंकर काय होतं तर मयूर हे शुभंकर होतं। या स्पर्धेमध्ये सहभागी राष्ट्रकुल देश जर आपण पाहिले तर ते 25 होते। किती? 25 सहभागी राष्ट्रकुल देश होते। एकूण पदक प्रकार किती होते तर 7 होते, 7। त्यापैकी 6 मध्ये भारताने सुवर्ण पदक हे जिंकलेले आहे। ही स्पर्धा ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026च्या समांतर पार पडली, कारण यंदा जी काही राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा पार पडली बघा, तर त्यामध्ये टेबल टेनिसचा समावेश नव्हता, म्हणून हा प्रश्न महत्त्वाचा आहे। इथे देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो, खालीलपैकी कोणत्या खेळाचा समावेश त्या ठिकाणी नव्हता? हा देखील प्रश्न आपण अगोदर व्हिडिओमध्ये कव्हर केला आहे। जे काही सर्व 7 प्रकाराचे विजेते आहेत बघा, तर त्यामध्ये आपण कव्हर करून घेऊया। पहिला आहे पुरुष सांघिक, ज्या ठिकाणी भारताने सुवर्णपदक जिंकला आहे। महिला सांघिक, त्या ठिकाणी देखील भारताने सुवर्णपदक जिंकला आहे। पुरुष एकेरी विचारलं जाऊ शकतं, अंकुर भट्टाचार्य जे भारताचे आहेत त्यांनी देखील सुवर्णपदक पटकावलेलं आहे। महिला एकेरी जर पाहिलं, यशस्विनी घोरपडे त्यांनी देखील भारताच्या आहेत या, आणि यांनी देखील सुवर्णपदक पटकावलेलं आहे। पुरुष दुहेरी शेनक्वी वोंग व जावेन चुंग मलेशिया यांनी सुवर्ण पदक पटकावलेलं आहे। जे काही 7 पदक प्रकार होते बघा, तर 7 पैकी या एका पदक प्रकारामध्ये भारताला सुवर्ण पदक पटकावता आलं नाही। बाकी सर्व जे काही पदक प्रकार होते तर त्या सर्व पदक प्रकारामध्ये भारताने सुवर्ण पदक पटकावलेलं आहे। पुरुष दुहेरी शेन क्वी वोंग व जावेन चुंग ज्या मलेशियाच्या जोडी आहेत यांनी त्या ठिकाणी सुवर्ण पदक पटकावलेलं आहे। महिला दुहेरीमध्ये आपल्या भारताने सुवर्ण पदक पटकावलं, ती दुहेरी जोडी होती श्रीजा अकुला व सँड्रिला दास। त्यानंतर मिश्र दुहेरी मानव ठक्कर व तनिषा कोटेचा यांनी देखील सुवर्ण पदक पटकावलेलं आहे। एक स्पर्धा जी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, ज्यामध्ये पुरुष दुहेरी ज्या ठिकाणी भारताला सुवर्ण पदक हे प्राप्त झालेले नाही। याआधीची भारतात जी आयोजित स्पर्धा होती तर ती 2019 होती। 2019 कोठे होती? कटक ओडिसा या ठिकाणी करण्यात आली होती। म्हणजे 7 वर्षानंतर ही स्पर्धा पुन्हा भारतामध्ये भरली। 2019च्या कटक स्पर्धेत भारताने 7 ही सुवर्ण पदक जिंकले होते, लक्षात ठेवायचं आहे। यावर्षी 7 पैकी 6 मध्ये जिंकले, त्यावेळी 7 पैकी 7 मध्ये भारताने सुवर्ण पदक जिंकले होते। आणि असं करणारा भारत हा इतिहासातील फक्त 3रा देश ठरला होता। कितवा? 3रा देश ठरला होता। या स्पर्धेमध्ये प्रथम स्थान जर आपण पाहिलं तर ते आपल्या भारताने पटकावलेलं आहे। त्यामध्ये 6 सुवर्ण पदक आहेत, 4 रौप्य पदक आहेत, 8 कांस्य पदक, अशी एकूण 18 पदके आपल्या भारताने पटकावलेली आहेत। दुसरे स्थान आहे मलेशिया, तिसरे स्थान आहे ऑस्ट्रेलिया। प्रश्न तिसरा, हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे, त्याचं कारण आपण पाहणारच आहोत। कोस्पार विक्रम साराभाई पदक, काय? कोस्पार विक्रम साराभाई पदक या पदकाने सन्मानित होणाऱ्या पहिल्या महिला भारतीय शास्त्रज्ञ कोण ठरल्या आहेत? या अगोदर भारतीय शास्त्रज्ञ ज्यांना हा पदक प्राप्त झाला आहे, परंतु त्यामध्ये महिला नव्हत्या। यावर्षी महिलेला प्राप्त झाला असून या पहिल्या महिला कोण आहेत ज्यांना कोस्पार विक्रम साराभाई पदक प्राप्त झाला आहे? त्यांचं नाव आपण पाहिलं तर पर्याय डॉक्टर अन्नपूर्णी सुब्रमण्यम। डॉक्टर अन्नपूर्णी सुब्रमण्यम यांना बघा कोस्पार विक्रम साराभाई पदक हे प्राप्त झालं असून हे पदक प्राप्त होणाऱ्या त्या पहिल्या महिला भारतीय शास्त्रज्ञ ठरलेल्या आहेत। काही महत्त्वाची माहिती, डॉक्टर अन्नपूर्णी सुब्रमण्यम ह्या खगोलशास्त्रज्ञ आहेत। कोण आहेत? खगोलशास्त्रज्ञ, लक्षात ठेवायचं आहे, खगोलशास्त्रज्ञ प्राध्यापक। इटलीतील फ्लोरेन्स येथे, कोठे? इटलीतील फ्लोरेन्स येथे 2026चे कोस्पार विक्रम साराभाई पदक देऊन सन्मानित करण्यात आले। कोठे तर फ्लोरेन्स, इटली या ठिकाणी 2026। सुब्रमण्यम या सध्या बंगळुरू, कर्नाटक या ठिकाणी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्स, काय? इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्सच्या संचालक म्हणून कार्यरत असून हा बहुमान मिळवणाऱ्या त्या 4थ्या भारतीय आणि पहिल्या महिला शास्त्रज्ञ ठरलेल्या आहेत। प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवायचं आहे, कारण पहिल्या महिला भारतीय शास्त्रज्ञ या अन्नपूर्णी सुब्रमण्यम ज्यांना हा पदक प्राप्त झाला आहे।
एकूण 14 आहेत, परंतु पहिल्या महिला आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे. ते 4 जण कोण कोण आहेत ते आपण कव्हर करणारच आहोत. त्या अगोदर भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो आणि कमिटी ऑन स्पेस रिसर्च कोस्पार यांच्या वतीने दर 2 वर्षांनी हा पुरस्कार जे पदक आहे तर ते प्रदान केलं जातं. कोणाच्या स्मृतिप्रित्यर्थ? तर ज्येष्ठ शास्त्रज्ञ विक्रम साराभाई. पुन्हा एकदा सांगतो, कमिटी ऑन स्पेस रिसर्च कोस्पार, अंतराळ संशोधन संस्था इस्रो यांच्या वतीने दर 2 वर्षांनी ज्येष्ठ शास्त्रज्ञ विक्रम साराभाई यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हे पदक जे आहे तर ते प्रदान केलं जातं. सुब्रमण्यम यांनी ताऱ्यांची संख्या, ब्लू स्ट्रॅगलर स्टार्स, UVIT ॲस्ट्रोसॅट, भविष्यातील दुर्बिणी आणि HDSR या क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल जर आपण पाहिली तर ती या ठिकाणी घेण्यात आली आणि या पुरस्काराद्वारे त्यांची दखल जी आहे तर ती त्या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. आता कोण कोण 4 जण आहेत त्यांची नावे पाहूया. त्यामध्ये पहिलं येतं UR राव, जे इस्रोचे माजी अध्यक्ष होते 1996. त्यानंतर अंतराळ प्लाझ्मा आणि हवामान शास्त्रज्ञ गुरबख्श सिंग लखीना 2014 आणि फिजिकल रिसर्च लॅबोरेटरीचे संचालक प्राध्यापक अनिल भारद्वाज 2024. या 3 जणांची नावे या ठिकाणी आपण कव्हर केली, जे 3 भारतीय आहेत, जे शास्त्रज्ञ आहेत. त्यापैकी महिला पहिली जर पाहिली तर ती अन्नपूर्णी सुब्रमण्यम. असे 3 महत्त्वाचे प्रश्न ज्या ठिकाणी आपण कव्हर केले, जे अतिशय महत्त्वाचे आहेत. चौथा प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे. फ्लाईट हेरिटेज दर्जा मिळणारी देशातील पहिली स्वदेशी सॅटेलाइट बॅटरी पॉवर बँक 50 कोणी निर्माण केलेली आहे? प्रश्न महत्त्वाचा आहे हा देखील. देशातील पहिली स्वदेशी सॅटेलाइट बॅटरी कोणती, हा प्रश्न विचारला जातो. देशातील पहिली स्वदेशी सॅटेलाइट बॅटरी जर आपण पाहिली तर ती आहे पॉवर बँक 50. आता या पॉवर बँक 50ला कोणता दर्जा मिळालेला आहे? फ्लाईट हेरिटेजचा दर्जा प्राप्त झाला आहे. 2 प्रश्न इथे कव्हर झाले. पुन्हा एकदा सांगतो, 2 प्रश्न कोणते? देशातील पहिली स्वदेशी सॅटेलाइट बॅटरी कोणती आहे? पॉवर बँक 50, जिला फ्लाईट हेरिटेजचा दर्जा प्राप्त झाला. इथे प्रश्न विचारला जाईल, खालीलपैकी कोणत्या सॅटेलाइट बॅटरीला फ्लाईट हेरिटेजचा दर्जा प्राप्त झाला आहे? तर तिचं नाव आहे पॉवर बँक 50. फ्लाईट हेरिटेज याचं उत्तर सांगण्यावर कव्हर करून घेऊया. आता हे फ्लाईट हेरिटेज काय? तर एखाद्या अंतराळ घटकाचा जर प्रत्यक्ष अंतराळ मोहिमेमध्ये यशस्वी वापर झाला आणि वापर झाल्यानंतर जे काही मिळणारी मान्यता असते तर तिला फ्लाईट हेरिटेज दर्जा असं म्हटलं जातं. लक्षात ठेवायचं आहे. आता ही जी काही सॅटेलाइट बॅटरी आहे पॉवर बँक 50 ही कोणी निर्माण केली आहे असा प्रश्न विचारलाय तर पर्याय अ, टेक मी टू स्पेस, हैदराबाद स्थित टेक मी टू स्पेस या कंपनीने हे विकसित केलेलं आहे पॉवर बँक 50, जे देशातील पहिले स्वदेशी सॅटेलाइट बॅटरी असून याला फ्लाईट हेरिटेजचा दर्जा मिळालेला आहे. काय काय महत्त्वाची माहिती ती इथे कव्हर करून घेऊया. निर्मिती आहे टेक मी टू स्पेस, जी मुख्यालय तिचं आहे हैदराबाद तेलंगणा या ठिकाणी. प्रकार काय आहे? लिथियम आयन सॅटेलाइट बॅटरी पॅक. हिचं वजन जर सुमारे पाहिलं तर ते 380 ग्रॅम एवढं तिचं वजन आहे. ऊर्जा क्षमता किती आहे? 50 mAh पेक्षा अधिक, 50 WH पेक्षा अधिक. लो अर्थ ऑर्बिटमध्ये सुमारे 5 वर्षे सेवा देण्याची क्षमता ही त्याची आहे. वापर जर आपण पाहिला याचा कोठे केला होता तर स्कायरूट एरोस्पेसच्या विक्रम 1 रॉकेट मिशन आगमन, लक्षात ठेवायचं आहे. मिशन आगमन जे होतं विक्रम 1 रॉकेट, तर या स्कायरूट एरोस्पेसच्या विक्रम 1 रॉकेट मिशन आगमनमध्ये याचा वापर केला होता. मोहिमेचं नाव काय आहे? मिशन आगमन विक्रम 1चे पहिले उड्डाण या ठिकाणी याचा वापर केला होता. मगाशीच आपण पाहिली याची व्याख्या काय होती तर फ्लाईट हेरिटेज म्हणजे काय? तर एखाद्या अंतराळ घटकाचा प्रत्यक्ष अंतराळ मोहिमेमध्ये यशस्वी वापर झाला तर ज्याला मान्यता प्राप्त होते तर ते आहे फ्लाईट हेरिटेज, आणि याचा वापर कुठे झाला होता तर विक्रम 1 रॉकेटमध्ये. म्हणून याला फ्लाईट हेरिटेजचा दर्जा प्राप्त झाला असून ही देशातील पहिली स्वदेशी सॅटेलाइट बॅटरी आहे. प्रश्न 5वा, भारतीय नौदलाच्या उपप्रमुख पदाचा कार्यभार हा अलीकडेच कोणी स्वीकारलेला आहे? प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे. तर
पर्याय ब एन प्रमोद यांनी अलीकडेच भारतीय नौदलाच्या उपप्रमुख पदाचा पदभार हा स्वीकारलेला आहे. कोणाच्या जागेवर? तर तरुण सोबती यांच्या जागेवर आता भारतीय नौदलाच्या उपप्रमुख पदाचा पदभार जर पाहिला तर एन प्रमोद यांनी स्वीकारलेला आहे. थोडीशी माहिती पाहूया. व्हाईस ॲडमिरल ज्यांना म्हटलं जातं उपप्रमुखाला भारतीय नौदलाच्या, एन प्रमोद असणार आहेत. पदभार स्वीकारला 1 ऑगस्ट 2026ला. ठिकाण नौदल मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी. ते या अगोदर महासंचालक नौदल कारवाया करत होते. त्यांनी जागा घेतली व्हाईस ॲडमिरल तरुण सोबती यांची. त्यांनी काही महत्त्वाच्या ज्या काही मोहीम आहेत बघा, तर त्या ठिकाणी सहभाग नोंदवला होता. त्यामध्ये पहिलं ऑपरेशन जे होतं बघा 1999 ऑपरेशन विजय, कारगिल युद्ध घडलं होतं, तर त्यावेळी त्यांचा सहभाग होता. ऑपरेशन पराक्रम 2001, ऑपरेशन स्नो लेपर्ड 2020, ऑपरेशन सिंदूर 2025 या ज्या काही 4 महत्त्वाच्या मोहीम आहेत बघा भारताच्या, तर या 4ही मोहिमांमध्ये या एन प्रमोद यांचा प्रमुख सहभाग होता, लक्षात ठेवायचा आहे. आणि त्यांची आता भारतीय नौदलाच्या उपप्रमुख पदावर नियुक्तीही करण्यात आली आहे. 6वा प्रश्न आहे टूर डे फ्रान्स फेम्स. काय? टूर डे फ्रान्स फेम्स 2026 मध्ये सहभागी होणाऱ्या देशातील पहिल्या महिला सायकलपटू कोण ठरल्या आहेत? ही सायकलपटूची एक स्पर्धा आहे टूर डे फ्रान्स फेम्स 2026, ज्यामध्ये पर्याय ब हर्षिता जखर ज्या आहेत बघा, तर त्या सहभागी झाल्या असून या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या देशातील पहिल्या महिला सायकलपटू ठरल्या आहेत या हर्षिता जखर. स्पर्धा कोणती आहे? टूर डे फ्रान्स फेम्स, जी फ्रान्स या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. थोडीशी माहिती पाहूया. मूलगाव जर आपण पाहिलं तर राजस्थान या ठिकाणी मूलगाव आहे. प्रशिक्षण कोठे घेतलं? तर साई नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स पतियाळा या ठिकाणी प्रशिक्षण घेतलं असून प्रशिक्षक कोण आहेत? तर राकेश जखर, जे माजी सायकलपटू व हर्षिता जखर यांचे वडील आहेत. 2010 जी काही राष्ट्रकुल स्पर्धा होती बघा, तर त्या ठिकाणी यांनी सहभाग हा नोंदवला होता. यांची निवड कोणी केलेली आहे? तर UCIने यांची निवड ही केलेली आहे, लक्षात ठेवायचं आहे. 7वा प्रश्न आहे पितांबरी प्रॉडक्ट्स ने तयार केलेल्या देवभक्ती अगरबत्तीचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर पितांबरी प्रॉडक्ट्स जे आहे तर याने एक अगरबत्ती केलेली आहे तयार, तिचं नाव आहे देवभक्ती अगरबत्ती. तर देवभक्ती अगरबत्ती ही निर्माण केली असून या अगरबत्तीचे किंवा या उत्पादनाचे ब्रँड अँबॅसेडर जर आपण पाहिले तर पर्याय अ रितेश देशमुख हे ब्रँड अँबॅसेडर असणार आहेत. महाराष्ट्र शासनाची जी काही MSRTCची बस आहे बघा, तर तिचे ब्रँड अँबॅसेडर कोण आहेत? तर त्याचे देखील ब्रँड अँबॅसेडर हे रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 8वा इयत्ता 1 ते 12वी पर्यंत कृत्रिम बुद्धिमत्ता आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ज्याला आपण AI म्हणतो शॉर्टमध्ये, तर इयत्ता 1 ते 12वी पर्यंत कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा AI हा मुख्य शालेय विषय म्हणून सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? तर त्याचं उत्तर असणारे पर्याय क पंजाब या राज्यामध्ये इयत्ता 1 ते 12वी पर्यंत कृत्रिम बुद्धिमत्ता AI हा मुख्य शालेय विषय म्हणून सुरू करणारे देशातील पहिले राज्य आता ठरलेले आहे. एक प्रश्न तुमच्यासाठी, देशातील पहिला AI जिल्हा कोणता? याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे 8 चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर केलेले आहेत, जे येणाऱ्या भरतीसाठी किंवा आपण कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल तर त्या प्रत्येक परीक्षेसाठी हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्याला लाईक करायचा आहे, चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर लक्ष सरकारी नोकरी या यूट्यूब चॅनलला, टेलिग्राम चॅनलला आणि इंस्टाग्राम पेजला, तिन्ही ठिकाणी आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. त्या ठिकाणी आपण हे जे काही महत्त्वाचे PDF असतो किंवा माहिती असते तर ती त्या ठिकाणी आपण अपलोड करत असतो. भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.